केलेला आहे। झिशान सिद्दीकीने पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोजचं नाव घेतल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली। हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकींनी केला। झिशान यांनी कंबोजवरती आरोप केलेले नाही, मात्र सिद्दीकींनी त्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोजच आहेत असं झिशान म्हणताय। तर झिशान सिद्दीकींनी केलेल्या आरोपात मुंद्रा बिल्डर्स, पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक वेंचर्स, अदानी नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकित बिल्डर्सच्या नावांचा उल्लेख आहे। तुला जास्त घाई असते रोल बघ गौरव चालू आहे माझा जरा फॉलोअप आहे डॉक्टरचा म्हणून सर एकंदरीत तुमच्यावर असलेले आरोप तुम्ही ना तिकडे कोण करणार नाही सुरुवात तो करतो ना स्ट्राईक नॉन स्ट्रायकर 2-3 मेजर आता परत आरोप केले जात आहेत की मंत्रिपदाचा असणारा लाभ घेणं आणि याच्यावरनं तुमचं थेट राजीनाम्याची मागणी करणं। एक बघा या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही। माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। मुद्दा क्रमांक 2 की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात 2006चा सुप्रीम कोर्टाचा GR जर पाहिला, थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही, महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे, त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा बिझनेस विषय कुठे येत नाही। पलीकडे आणखीन काय विचारायचं? आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, मला माहित नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठंतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या। आपल्याला ती बातमी मिळते आणि सध्या गेली 1 महिना सव्वा महिना बीड पलीकडे दुसरं काहीही आपल्या माध्यमावर चालू नाहीये। म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या माध्यमांच्या बाबतीमध्ये संबंध बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून जो मान आदर जो रुतबा आजही आहे ते कुठेतरी हळूहळू कमी होत चालला। एक मला पूर्ण बोलू द्या आता। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा आपण सुद्धा जर्नलिझम म्हणून काय खरं काय खोटं पूर्ण याच्यातली तपासणी केल्यानंतर एक जिल्हा असेल किंवा त्या जिल्ह्याचा नेता असेल, एक मतदारसंघ असेल की त्या मतदारसंघातला कुठलाही नेता असेल, भलेही मी असेल, त्याला माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे, त्याच्यावरती मीडिया ट्रायल चाललं पाहिजे, या मताचा मी आहे। पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे, या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही।
ते माध्यमांसोबत संवाद साधत होते. मग संदीप क्षीरसागर यांना माहिती कशी मिळाली असं त्यांनी म्हटलेलं आहे. कृष्णा आंधळे आणि संदीप क्षीरसागर यांचे संबंध आहे का हा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या कोणी केलेली असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळायला पाहिजे आणि हे जे प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवायला हवं असं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं. तर धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं ते आपण पाहिलं. यासोबत आणखी इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडत आहे त्यांचा सर्व आढावा वेध आपण घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रकरणी दाखल याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडते आहे. कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आलेला आहे. तर सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवरती अमराठी सदस्यांनी अपशब्द वापरलेले आहेत आणि या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे. पनवेलमधल्या भोकरपाडा भागामध्ये हिरानंदानी सोसायटीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरू आहे. मनसेने परप्रांतीय चेअरमनचा माज मोडत मराठी कुटुंबियांची माफी मागायला लावली आहे. हिरानंदानी सोसायटीमध्ये भाड्याने राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. परळीमधील महादेव मुंडे खून प्रकरणाबाबत परळी शहर पोलिसांकडून प्रकरणाचे सर्व कागदपत्र तपास आणि पोलीस उपअधीक्षकांकडे ते सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं सध्या दिसतंय. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये आता पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केली आहे. मुंबईमध्ये यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं. याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला नादिया जिल्ह्याच्या छपरामधून अटक केली. पश्चिम रेल्वेवरील माहीम बांद्रे या स्थानकांदरम्यान असलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. गेले अनेक दिवस ब्लॉक घेऊन पुलाचं काम करण्यात आलंय. पहिल्या टप्प्यात क्रेनच्या सहाय्यानं 42 टन वजनाचे 20.4 मीटर लांबीच्या 4 तुळ्या उभारण्यात आल्या. पुणे PMPMLचे लवकरच 2 नवीन ई डेपो उभारले जाणार आहे. त्यामुळे ई डेपोची संख्या ही आता 7 होणार आहे. चरोली ते हिंजवडीमध्ये हे नवीन डेपो प्रस्तावित आहेत. पुण्यात ITच्या जॉबसाठी लागलेल्या रांगेनंतर बेरोजगारांसंदर्भात जोरात चर्चा रंगलेली आहे. कारण राज्यातील 24,51,000 लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टलवर नोंदणी केल्याचा डेटा आहे. सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा या पोर्टलवर महाराष्ट्रातील लोकांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जांची आकडेवारी समोर आली आहे. वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलण्याचा निर्णय आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात आला. त्यानुसार आता परीक्षेतील पर्यायी प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. प्रश्नपत्रिका 180 प्रश्नांची आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 तासांचा कालावधी लागेल. राज्यातल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेली CET सेल वेबसाईट गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे CET कशी देणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी आहे. तासनतास विद्यार्थी इंटरनेट कॅफेवरती ताटकळत उभे राहत आहेत. कलाप्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवाला सुरुवात झाली. महोत्सवाचं यंदाचं 25वं वर्ष. कलेचा वारसा जोपासत आता विदेशात देखील महोत्सवाची महिमा पोहोचली आहे. यंदा 2 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात विदेशी कलाप्रेमीही सहभागी झाले आहेत. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली. भारत आणि चीनमधील तणाव निवळून आता संवाद वाढू लागल्याचं चित्र आहे. कैलास मानसरोवर यात्रा आणि उभय देशादरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत आणि चीनने घेतला आहे. दिल्ली किंवा मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी विमान तिकीट महागलंय. सिंगापूर, दुबई, लंडनच्या तिकिटाच्या दरातच प्रयागराजची तिकीटं विकली जाते. तिकिटांची किंमत 50 ते 60 हजार रुपयेपर्यंत पोहोचली आहे.
महाकुंभमेळ्याला बाबा रामदेव यांनी हजेरी लावलेली आहे। बाबा रामदेव यांच्याकडून सीएम योगी आदित्यनाथ यांना योग प्रशिक्षण दिलं जाते। एका पायावर उभे राहत योगींनी सुद्धा योगासनं केली आहे। रॉक बँड कोल्डप्ले सहसंस्थापक आणि गायक ख्रिस मार्टिन प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी दाखल झाले। याआधी 2 दिवस ते अहमदाबादमध्ये होते। प्रयागराजमधल्या कुंभस्नान तिथीमुळे नाशिकच्या रामकुंडात पाणी सोडण्याची मागणी पुरोहित संघानं केली। बुधवारी मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। जलसंपदा विभागाशी आढावा घेऊन जिल्हा प्रशासन या संदर्भातला निर्णय घेईल। आणि आता बातमी महत्त्वाची आहे, कारण एसटी महामंडळानं तिकिटांच्या दरात 15% वाढ केली आहे। मात्र या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे गटाने राज्यभरात एसटी भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन सुरू केलं। बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटाने रोखल्या। राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। ठाकरे गटाने एसटीची भाडेवाढ रद्द करण्याची देखील मागणी केलेली आहे। यामध्ये आपण पाहतोय कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, ठाणे, बुलढाणा या ठिकाणची दृश्य। एसटी भाडेवाढ आणि त्यामुळे ठाकरे गटानं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। माझा डीएनए भारतीय आहे असं विधान इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रेबोवो सुबियांतो यांनी केलेलं आहे। यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुबियांतो उपस्थित होते। मात्र मुस्लिम देशाच्या राष्ट्रपतींनी आपला डीएनए भारतीय असल्याचं सांगितलं, त्यावर पाकिस्तानचा जळफळाट झालाय। राज्यात पालकमंत्रीपदाचं वाटप झाल्यानंतर नेत्यांमध्ये नाराजी नाट्य आहे। तर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करतात त्यात 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली। आता नाशिक आणि रायगडला सहपालकमंत्रीपद मिळणार अशी माहिती आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे। सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता रोज नवनवीन दावे केले जात आहेत, खुलासे होत आहेत। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मोक्का लागलेला आरोपी वाल्मिक कराडला विशेष ट्रीटमेंट मिळते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत केलेला आहे आणि निशाणा साधला आहे। या क्षणाची मोठी बातमी बघूया। धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची आता भेट घेतली असल्याचं बघायला मिळतंय। एकीकडे आपण बघतोय धनंजय मुंडे यांचा अजित पवार राजीनामा घेणार अशी चर्चा असताना धनंजय मुंडे यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यामुळे या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं हे बघणं महत्त्वाचं असेल। धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा सध्या केले जात असल्याचं आपण पाहतोय। आणि असं असताना धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं अनेक तर्कवितर्क सुद्धा लढवले जात आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर सध्या वाल्मिक कराड प्रकरणामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं धनंजय मुंडे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाते। आणि त्यामुळेच आता जर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं या संदर्भात देखील अद्याप कुठली माहिती समोर आलेली नसली तरी अनेक चर्चा मात्र राजकीय वर्तुळासह सामाजिक वर्तुळात सुद्धा रंगलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या जर आपण बघितलं तर बीडचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजतोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला साधारणतः 1.5 महिना उलटत आलेला आहे, तरी सुद्धा आरोपीला कठोर शिक्षा जी आहे ती देण्यात आलेली नाही। मात्र काही वेळापूर्वी धनंजय मुंडे यांनी माध्यमांसोबत संवाद सुद्धा साधलेला आहे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळायलाच हवी, याशिवाय फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालावं अशी मागणी सुद्धा केलेली आहे। मात्र आता धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतली असल्यानं या भेटीमध्ये नेमकं घडलंय तरी काय, दडलंय तरी काय हा प्रश्न सध्या तरी उपस्थित केला जातोय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सध्या मागणी होत असताना आता या दरम्यान या भेटी दरम्यान काय घडलं हे बघणं महत्त्वाचं। मात्र या संदर्भात धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं तेही पाहूयात। माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल
आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते. जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, मला माहीत नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते. तर धनंजय मुंडे यांनी यावेळेस नेमकं काय म्हटलं, त्यांची प्रतिक्रिया काय होती हे आपण पाहिलं. मात्र मुंडे फडणवीस भेटीत दडलंय तरी काय हाच सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची एकीकडे मागणी होत असताना आता धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणं अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे. कारण आपण पाहतोय साधारणतः 1.5 महिन्यांचा कालावधी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला उलटलेला आहे, मात्र अद्यापही कठोर शिक्षा देण्यात आलेली नाही आहे. तर वाल्मिक कराडच्या गँगमधील पोलीस अधिकाऱ्यांनंतर दमानी यांनी वाल्मिकवर उपचार करणाऱ्या डॉक्टर अशोक थोरातांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. मात्र डॉक्टर अशोक थोरात हे नेमके आहेत कोण आणि त्यांच्यावरती काय आरोप करण्यात आलेत त्यावरचा हा खास रिपोर्ट. वाल्मिकच्या गँगमध्ये पोलिसांनंतर आता डॉक्टर. दमानी यांनी काढली सिव्हिल सर्जनची कुंडली. वाल्मिकवर उपचार करणारा डॉक्टर गोत्यात. सरपंच हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणी मोकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. अंजली दमानी यांनी वाल्मिकला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनंतर आपला मोर्चा वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे वळवलाय. अंजली दमानी यांनी डॉक्टर अशोक थोरात यांची संपूर्ण कुंडलीच काढली. डॉक्टर अशोक थोरात यांचे राजकीय लागेबंदे आहेत. डॉक्टर अशोक थोरातांवर वेगवेगळे 24 आरोप आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे थोरात यांची नाशिकला बदली झाली. धनंजय मुंडे आणि कराडमुळे भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही पुन्हा बीडला बदली झाली. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डॉक्टर थोरातांकडून पोस्टमॉर्टम करण्यात आलं. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर 2दा अशोक थोरातांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. कराड ठणठणीत असताना देखील 11 रुग्णांना आयसीयूतून बाहेर काढून त्यावर उपचार करण्यात आल्याचा दावा दमानी यांनी केलाय. दमानी यांनी आरोप केलेले डॉक्टर अशोक थोरात कोण आहेत ते पाहूया. डॉक्टर अशोक थोरात यांचं अंबेजोगाईत पियुषीन हॉटेल आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे ते जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD म्हणून त्यांनी काम केलंय. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी थोरातांच्या नावाची चर्चा होती. डॉक्टर अशोक थोरात यांच्या देखरेखीखाली सरपंच संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम झालं असल्यानं या अहवालावर अंजली दमानी यांनी सवाल उपस्थित केलाय. आताच्या घटकेला 2दा VRS ची मागणी करून सुद्धा शासनाने त्यांना VRS दिली नाहीये, कारण त्यांच्यावरचे आरोप तितके भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते तितके गंभीर आहेत. मग असा व्यक्ती बीडचा सिव्हिल सर्जन का असावा? मला कुठे ना कुठे त्या PM पोस्टमॉर्टम केलं गेलं संतोष देशमुख यांच्याबद्दल सुद्धा एक शंका आहे. आणि या सगळ्यांवर मी जेव्हा तपास करते तेव्हा मला ह्या अमुक गोष्टी दिसल्या. सरकारनं स्थापन केलेल्या SITतील अधिकारी वाल्मिकच्या गँगमधील असल्याचे आरोप झाल्यानंतर सरकारवर SITतील अधिकारी बदलण्याची नामुष्की ओढावली. त्यातच आता बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात कराडच्या गँगमधील असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे डॉक्टर अशोक थोरातांची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर सध्या राज्यभरात आपण पाहतोय GBS या सिंड्रोमने थैमान घातलंय. राज्यात GBS सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या तब्बल 121 झालेली आहे. पुण्यात 111 रुग्ण आहे, नागपूरमध्ये 6 तर कोल्हापुरात 2 रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोलापुरात एका CA मुलाचा GBS सिंड्रोमने मृत्यू सुद्धा झालाय. आपण पाहतोय पुण्यात 111 रुग्ण आहे, 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात GBSने थैमान घातलेलं आहे. नागपूरमध्ये 6 रुग्ण आहे, 1 व्हेंटिलेटरवर आहे तर 1 ICU मध्ये आहे. कोल्हापूरमध्ये 2 रुग्ण असल्याचं कळतंय. आजच हे 2 रुग्ण आढळले आहेत. सोलापुरात मात्र 2 संशयित रुग्ण आहेत.